अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं. सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत, सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे. आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे 50 पावलावर पण नाही आहेत, 25 पावलावरच आहे. पोलीस स्टेशन जवळ आहे, सगळंच आहे. त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती. महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हाही होते, आजही आहेत. त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे, हे माझं मत आहे. या केसमध्ये पीडिता जी आहे तिचं डबल व्हिक्टिमायझेशन होताना दिसतंय. या घटनेची माध्यमांना माहिती देताना इथल्या झोनच्या DCP ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की या महिलेनं आरडाओरडा केला नाही. त्यांच्याच ब्रीफिंगवर राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की तिने स्ट्रगल केला नाही. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या नरेटिव्स किंवा परसेप्शन केसचं चेंज करायचा प्रयत्न केला जातो की ती कन्सेंटनं त्याच्याबरोबर गेलेली होती. त्यानंतर काही आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये न केलेले आर्ग्युमेंट केल्यात असं भासवून बाहेर खोटी माहिती माध्यमांना दिली की तिने पैसे घेतलेले होते. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलीस जे कस्टोडियन असतात विक्टिम्सचे त्यांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं? हे धक्कादायक आहे, ह्याचा मी जाहीर निषेध करते. आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही. आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप OSD आणि PN बद्दल लावला आहे तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. NCRBचा डेटा रिफ्लेक्ट करतोय की महाराष्ट्रात क्राईम अगेन्स्ट वुमनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. अशा वेळी अधिवेशन पण सुरू होतं आहे. अजून तुमच्या पक्षाच्या वतीने किंवा विरोधकांच्या वतीने एक वेगळे स्पेशल याच्यावरती सेशनमध्ये थोडा वेळ ठेवावा याची अजून मागणी झालेली नाही, पण किमान तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा तरी मागताय का? एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांचेही स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले, सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत. आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिव्हन गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत. हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना. तो काय माझा डेटा नाही आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना. केंद्रात पण त्यांचं सरकार, इथे पण त्यांचं सरकार. आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आली आहे की बाबांनो, जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का? कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा, त्यातला 7वा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही. माझा विश्वासच